ए सरकार, कुठल्याही गोष्टीची माहिती नसताना मध्ये दाढी मिशा खुपसू नकोस. डॉन तू? अरे मूर्खानो, का केलं तुम्ही? सगळा प्लॅन सोबत केला तुम्ही माझा. गेल्या 25 वर्षात एकही चूक केली नव्हती. एका दिवसात सगळं संपवलं. फक्त पुस्तकी नॉलेज घेऊन काही होत नाही. त्यासाठी कितीही फाईल चालल्या तरी काय होणार? प्रॅक्टिकल नॉलेज हवं. त्यासाठी आम्ही आपली मदत घेऊच मॅम. म्हणजे तुम्ही मला ऑर्डर करणार? मी तुम्हाला कितीदा सांगितलंय माझ्याशी खेळण्याचा प्रयत्न करू नका. जड जाईल तुम्हाला ते. मॅडम, तुम्हाला आमच्यासोबत काम करायचं नसेल तर आम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघून जातो. पण एक सांगतो, या केसमुळे आम्हाला प्रमोशन मिळेल म्हणून आम्ही इथे आलोय तसं नाहीये. येतो आम्ही. थांबा, मी तुमची परीक्षा घेत होते. आता माझी खात्री आहे तो जो कोणी असेल तो आपल्या तावडीतून सुटणार नाही. गुड मॉर्निंग मॅडम. हवालदार माणूस मारे, जा सगळ्यांसाठी चहा मागवा. येस मॅडम. काय रामू काका, कसे आहात? ठीक आहे ठीक आहे. तुम्हाला भेटायला गावाहून 2 मुली आल्या आहेत. दादा, 2 मुली? नक्की त्या हेमा वहिनी आणि मालिनी असेल दादा. मला बोलायचं आहे तुझ्याशी. नोकरी काय लागली विसरलास ना मला? काय फोन नाही, मेसेज नाही, काही कॉन्टॅक्ट नाही. काय समजायचं आम्ही? ओ आय एम सॉरी. अगं वेळच नाही मिळाला. आणि या गब्बरनी असं पछाडलंय ना की बस. एवढा हुशार आहे ना की कोणताच क्लू मागे ठेवत नाही. हो, तुम्हा पुरुषांना काही जमायचं नाही. आम्हा बायकांना सिक्स सेन्स असतो. नॉनसेन्स. त्या गब्बरला कुठला सेन्स नाहीये. ही घ्या, त्या गब्बर पाटलाबद्दल सगळी माहिती या फाईल मध्ये आहे. फाईल? त्या गब्बरची फाईल तुला कुठे सापडली? आईंनी पाठवली. गेल्या 25 वर्षात गब्बर पाटलाबद्दल जी काही माहिती वर्तमानपत्रात आली होती त्याची कात्रणं या फाईल मध्ये. गब्बर पाटील तो खतरनाक दरोडेखोर? अहो पण तो तर 25 वर्षापूर्वीच मरण पावलाय. नाही मॅडम, तो जिवंत आहे आणि तोच गब्बर आहे. व्हॉट? त्याने माझ्या आईला विधवा केले, माझ्या लहान भावाला घेऊन पळाला. डॉन आणि जय दोघे हुबेहूब दिसतात कारण हे दोघे सख्खे जुळे भाऊ आहेत. अहो काय म्हणताय काय तुम्ही? होय मॅडम, खरं आहे. आता नाही वाचणार. पण मॅडम, मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतंय. मागील 10 वर्षात तो तुमच्यासारख्या ऑफिसरच्या तावडीतून सुटलाच कसा? कित्येकदा आम्ही त्याला पकडता पकडता राहिलो पण to हाती लागतच नाही. तुम्ही आणि माणसुमारे सोडून या ठाण्यात 2-3 माणसं गेली 6-7 वर्षांपासून आहेत. यापैकी कोणी इन्फॉर्मर तर नसेल? नाही, ते शक्य नाही. सगळी माणसं माझ्या भरोशाची आहेत. लवकरच कळेल. हॅलो. हॅलो, जल्ला मिस्टर माणूस बरे बोलतोय ना? तुम्ही कोण? हा साहेब, मला सांगा, माझी तिकडे मुमताज आले का हो? काय? 1 मिनिट. कोणीतरी आहे पण तो नाव सांगायला तयार नाही. त्याला गब्बर पाटलाबद्दल इन्फॉर्मेशन द्यायची आहे. काय सांगतोस? हॅलो, हा बोला, तुम्हाला काय माहितीये? साहेब, इथं गरम गरम समोसे जल्ली तलतात आहेत. 2-4 प्लेट घेऊन येऊ काय? काय? गब्बर बँड्राला येतोय? ठीक आहे, मला पत्ता सांगा. हां हां हां, ओके. हॅलो 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 हॅलो. जल्ला मला एक कळत नाही, ह्या दोघांनी मला बाहेर जाऊन फोन करायला लावली नाही. आता बघतो मी गब्बर कसा वाचतो ते. कमान. बांद्र्याला? पण त्यांनी तर म्हटलं होतं की ठाण्याला. फोन करायला पाहिजे. डेव्हिड, सरदार कुठे? सरदार इथे. चल, तुझा खेळ संपला. सर, हा असा बोलणार नाही. 6च्या 6 गोळ्या ह्याच्या टाळक्यात घातल्याशिवाय हा पोपटासारखं बोलणार नाही. बोल. सांगतो साहेब, सगळं काही खरं सांगतो साहेब. तो गब्बर पाटील कुठं असतो हे फक्त त्यालाच माहित असतं साहेब. आई शपथ खरं सांगतो साहेब. आईची खोटी शपथ घेतोस? नाही साहेब, नाही साहेब, मला माफ करा साहेब. खरं सांग, त्याच्याबद्दल तुला काय माहितीये?
काहीच नाही मॅडम. सांगतो साहेब, सांगतो. मला त्याच्याबद्दलची माहिती मिळते ती त्या फोनवर मिळते साहेब. आणि तो नंबर काय पकडलं की नाही? चोरी करतोस? सॉरी सॉरी सॉरी. माहिती आहे मला तू मालिनीसाठी गिफ्ट घ्यायला आलायस. गिफ्ट? अरे मी पण हेमासाठी गिफ्ट घ्यायला आलोय. हा चल सोबत घेऊया. नको नको. अरे भावासमोर काय लाजतोयस? गिफ्टच घेतोयस ना तू. तिकडे गिफ्ट घे, मी इकडे गिफ्ट घेतो. येस चल येस. ठीक आहे. हॅलो दादा, कुठे आहेस तू? जय, अरे असं काय विचारतोयस? अरे गिफ्ट घेतोस ना तू मॉल मध्ये? मी? अरे मी सकाळपासून पोलीस स्टेशनलाच आहे. काय? जय तुझ्याशी नंतर बोलतो मी. विजय, try this perfume? No thanks. Okay, sir. Excuse me, sir. Yes. Try this. Oh. No. झालं रे. चल एक मिनिट. धाव लवकर. काय रे, दारू पिऊन रस्त्यावर फिरतोस आणि मरायला काय तुला माझीच गाडी मिळाली? चल हुबेहूब माझ्यासारखा. सरकार आप्पा पुऱ्या झाल्या गप्पा. चल आत बस. हे काय करतोय तुम्ही? सरकार तेरा राज नहीं चलेगा. आज बसिंग नाही तर आयुष्यातून उठविंग. बस गाडी. हॅविंग गाडी. चल. चल. पोलीस कमिंग. अरे सरकारला कुठून उचलून आणलं? सरदार मोठा लोचा होई म्हणून सरकारच्या गाडीतून याला पकडून आणि म्हणतात ना, घरचं झालं थोडं आणि संन्याशाला पकडलं. सरप्राईज, आश्चर्य. डुप्लिकेट रे डुप्लिकेट. हुबेहूब डॉन. आता मजा आहे. अरे एका आईवडिलांची 2 जोडी मुलं ही हुबेहूब सारखी असणारच. आता सुहासिनीची 2ही मुलं माझ्या ताब्यात आहेत. आता याला ठार मारण्याच्या भावाला म्हणजे डॉनला इन्स्पेक्टर बनवीन आणि तो बेअक्कल सुद्धा ऍक्टर बनण्याच्या खुशीत तेही करून जाईल. कदाचित असंही असू शकतं की त्याने हे सगळं केलं कारण त्याच्या वडिलांवर देवापेक्षा जास्त विश्वास होता. हे सरकार, कुठल्याही गोष्टीची माहिती नसताना मध्ये दाढी मिशा खुपसू नकोस. डॉन तू? अरे मूर्खानो, का केलं तुम्ही? सगळा प्लॅन चौपट केला तुम्ही माझा. गेल्या 25 वर्षात एकही चूक केली नव्हती. एका दिवसात सगळं संपवलं.
वीरू, एवढी गाडी का पळवत होतास? त्यांनी जयला किडनॅप केलंय. काय? गाडीतून जाताना पाहिलं हे स्केच त्याच्या पायात होते. तुम्हाला दोघांनाही संपवावं लागणार. कोण आहेस तू? गब्बर पाटील. गब्बर पाटील? तुमचा एक मोठा भाऊ होता ना? मी आहे यांचा मोठा भाऊ. कोण आहेस तू? दादा, हाच आहे तो गब्बर पाटील. थांब वीरू. हा माझा गुन्हेगार आहे. व्हेरी गुड. फार चांगला आहे. सगळी फॅमिली आहे ती मारण्यासाठी ते एकत्र आली आहे. आता एकेकाला तरसून तरसून मारेनी. सरदार, आजपर्यंत तुम्ही तुमचाच डायलॉग म्हणत आलात. आज मी म्हणू? सरदार, खूप वर्षापासूनचं स्वप्न होतं माझं. अरे मूर्खपणात खूप शहाणपणाचं काम केलंयस. ओके, पूर्ण कर. तुम्हाला माहितीच आहे, इथून तिथून 50 मैल दूर गावात जेव्हा लहान मुलगा रडायचा तेव्हा आई म्हणायची, बेटा झोप, नाहीतर सांबाचा सरदार येईल. फार झालं. चल मारायला तयार हो. सदा एक मिनिट माझं ड्रीम मी पुरं करीन. पहिली बुलेट याला मी मारीन. ओके, मारिंग. विजय, विजय, हे तू काय केलंस आणि कोणासाठी? या राक्षसासाठी? आई, मला आज कळलं ग की तू माझी आई आहेस. पण सारं आयुष्य याच माणसानं मला आई आणि वडिलांचं प्रेम दिलं, माझे सगळे लाड केले. बरं झालं, या रक्ता वाटे त्याचे सगळे उपकार धुवून निघाले. मारा मारा, मारून टाका मला. 25 वर्षाची अक्कल आली नाही. ते डॉन मुळे मला अक्कल आली. संपवून टाका मला. माझ्या हातनं फार मोठा अपराध घडलाय. संपवा मला. दादा, सोड दादा. नाही आई, मी थांबणार नाही. ज्यांनी माझ्या वडिलांचा जीव घेतलाय, मी याला जिवंत सोडणार नाही. सोड त्याला. त्याला पश्चाताप झालाय. तुझे वडील नेहमी म्हणायचे, गुन्हेगाराला मारण्यापेक्षा त्याच्या आतल्या राक्षसाला मारायला हवं. हा जय, सोड. आई बरोबर बोलते. अरे आपल्या वडिलांना ह्यांनी मारलं म्हणून आपण यांना मारणार. उद्या आणखीन कोणतरी येणार, तो आपल्याला मारणार. हे चक्र असं चालूच राहणार आहे. हे कुठेतरी थांबवायला हवं. विजय, चल आधी हॉस्पिटलला जाऊया. चल. गब्बर पाटलाने आपले सर्व गुन्हे कबूल केले. डॉनने कुठलाच गुन्हा केला नसून ते सर्व गुन्हे मी केले आहेत असंही कबूल केलं. त्यामुळे डॉन उर्फ विजयची निर्दोष सुटका झाली.